हां. काल मी मामाच्या हॉटेलला आलो होतो, जो की आपल्या महाराष्ट्राकडून आलेले मामा आहेत. खूप दिवस झाले. आम्ही लास्ट टाईम पण आलो होतो. मामाचं सहकार्य म्हणजे जे काही कोऑपरेटिव्ह आहेत मामा, जे काही सहकार्य मिळतं मामाकडून ते खूप छान आहे. अत्यंत सुंदर असं जेवण त्यांनी आम्हाला आत्ता दिलेलं आहे. एकदम महाराष्ट्रीयन म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही दुसऱ्या गावावरून इथं आलो आहे म्हणून. आता असं जेवल्यात असं वाटलं की आम्ही महाराष्ट्रामध्येच बसलेलो, आमच्या घरी बसलेलो आहे. एकदम गरम गरम पोळी भात एकदम. आणि मेन म्हणजे आपलं जे मामाचं हॉटेल आहे ते एकदम मंदिराचे म्हणजे मंदिराची भिंत आणि मामाच्या हॉटेलची भिंत सेम होते, एक लगतच आहे जवळपास. म्हणजे जवळपास इथून जर आपण गेलो तर 4 पावलामध्ये मंदिर असं मामाचं मंदिर. तर धन्यवाद मामा, आम्हाला सहकार्य कराबद्दल आणि गरम गरम जेवण दिल्याबद्दल. नक्कीच आम्ही तुम्हाला नंतर नक्की भेट देऊ. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. हां. काल मी मामाच्या हॉटेलला आलो होतो, जो की आपल्या महाराष्ट्राकडून आलेले मामा आहेत. खूप दिवस झाले. आम्ही लास्ट टाईम पण आलो होतो. मामाचं सहकार्य म्हणजे जे काही कोऑपरेटिव्ह आहेत मामा, जे काही सहकार्य मिळतं मामाकडून ते खूप छान आहे. अत्यंत सुंदर असं जेवण त्यांनी आम्हाला आत्ता दिलेलं आहे. एकदम महाराष्ट्रीयन म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही दुसऱ्या गावावरून इथं आलो आहे म्हणून. आता असं जेवल्यात असं वाटलं की आम्ही महाराष्ट्रामध्येच बसलेलो, आमच्या घरी बसलेलो आहे. एकदम गरम गरम पोळी भात एकदम. आणि मेन म्हणजे आपलं जे मामाचं हॉटेल आहे ते एकदम मंदिराचे म्हणजे मंदिराची भिंत आणि मामाच्या हॉटेलची भिंत सेम होते, एक लगतच आहे जवळपास. म्हणजे जवळपास इथून जर आपण गेलो तर 4 पावलामध्ये मंदिर असं मामाचं मंदिर. तर धन्यवाद मामा, आम्हाला सहकार्य कराबद्दल आणि गरम गरम जेवण दिल्याबद्दल. नक्कीच आम्ही तुम्हाला नंतर नक्की भेट देऊ. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद.